दुसरीकडे जेव्हा इलेक्शन कमिशन SIRच्या माध्यमातून हे बोगस मतदार शोधते तर त्याला ते विरोध करतात. खरंय. आणि त्याच्यावर अनेक मला वाटतं तुम्ही जनजागृती करत आहात, लोकांपर्यंत पोहोचत आहात. हे सगळं करत असताना मला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे, तो म्हणजे आता नुकतंच मुंबईमध्ये देखील RS सरसंघचालक श्री मोहन भागवत यांचं व्याख्यान झालं 2 दिवसीय. अनेक सेलिब्रिटी होते तुमच्या सकट तिकडे. मी सेलिब्रिटी नाही. सो त्या व्याख्यानमालेनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले की अमुक का आलेले, तमुक का आलेले, बॉलिवूडची ही माणसं का आली, ती माणसं का आली, हे कलाकार का आले, ते कलाकार का आले, आणि अनेक इतर प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्नांकडे आपण कसं पाहता, कारण आपण त्या व्याख्यानमालेला उपस्थित होतो. पहिले म्हणजे मी सांगतो, मी संघाच्या प्रेमात आहे. बर. म्हणजे मी संघाच्या शाखेत देखील गेलो, मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांना जातो आणि मला त्यांचे विचार एवढे आवडतात की व्यक्ती निर्माणातून देश कसा घडवावा या विचाराने प्रेरित होऊन संघ काम करत असतं. आणि संघाच्याबद्दल अनेक अपप्रचार मुद्दामून काही लोक करत असतात, परंतु जर तुम्ही खरोखर संघाला जवळून जाऊन बघाल आणि त्यांचा अनुभव घ्याल तर तुम्हाला जाणवेल की संघ म्हणजे नथिंग बट क्रिएटिंग द नेशन. हाच त्यांचा एकमेव एजेंडा आहे. नेशन फर्स्ट, देश प्रथम, राष्ट्र सर्वोपरी. त्यामुळे व्यक्तीला घडवत असताना या देशाला कसं घडवलं जाईल हाच विचार संघाचा असतो. आणि आत्ता जो कार्यक्रम मुंबईत झाला, मोहन भागवत साहेब तिथे आले, त्यांनी 2 दिवस संबोधित केलं. वेगवेगळ्या फील्ड्सचे हुज हू होते. आपल्याला कल्पना आहे, सलमान खान होते, इतर अभिनेते देखील होते, रणबीर कपूर होते. आणि संघाचं म्हणणंच असं आहे की तुम्हाला आमचा विरोध करायचा आहे, करा, काहीच अडचण नाही. आम्ही त्या विरोधातनं देखील जर आमची काही चूक आम्हाला दिसत असेल तर आम्ही ती चूक सुधारून घेऊ. आम्हाला त्याचाही विरोध नाही आहे, परंतु तुम्ही आम्ही काय काम करतो ते बघा. ते बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की संघ काय आहे. एक इंग्रजीत म्हण आहे, द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन इट्स ईटिंग. त्यामुळे जर तुम्हाला संघ काय हे जर समजून घ्यायचं असेल तर संघासोबत संघ काय काम करते ते बघा आणि मग तुम्हाला जे विचार व्यक्त करायचे असतील ते करा. आणि भागवत साहेबांनी एवढं सुंदर विवेचन केलं तिथे. त्यांनी सांगितलं बोलत असताना, ते असं म्हटले की जरी तुम्ही विरोध करत असला तरी आम्ही त्याचा स्वीकार करू, तुम्ही तटस्थ जरी राहिला तरी आम्ही त्याचा स्वीकार करू, कारण संघ हा राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन काम करणारा व्यक्ती जो आहे तो संघाचा कार्यकर्ता आहे, सभासद आहे, स्वयंसेवक आहे, अशी संघाची धारणा आहे. आणि मी संघाला जवळून अनुभवल्यानंतर खरोखर मला असं वाटतं इतर कुठलीही संघटना नाही, इतर कुठलंही ऑर्गनायझेशन नाही जे देशासाठी एवढ्या पोटतिडकीने काम करते. खरं आहे. त्याच्यातलं त्यांचं